संसार आणि परमार्थ याच्या मधला दुवा जर कोण असतील तर संत आहेत। आणि संतांनी मांडलेली भूमिका सरळ आहे। जो द्वैताकडे घेऊन जातो तो संसार आणि अद्वैताकडे घेऊन येतो तो परमार्थ आहे। संसार आणि परमार्थातली एक विलक्षण गोष्ट आहे, जो उघडा केल्यानंतर यशस्वी होतो त्याचं नाव परमार्थ आणि दडवल्यानंतर यशस्वी असतो त्याचं नाव संसार आहे, प्रपंच आहे। आपण संसारातल्या गोष्टी दडवून ठेवतो, जगासमोर कधी उघड्या करत नाही। दोघा भावांची जर भांडणं चालली असतील घरात तर माणसं आनंदाने त्याची मजा घेतात। थोरला भाऊ धाकट्याला मारत असतो, दम देत असतो, काही घरातला वाद असेल आणि 3 दिवसानंतर धाकट्या भावाला गावातल्याने धरला असेल तर थोरला मध्ये जातो, पाय तोडीन, हात तोडीन, भावाला सोड। तो म्हणतो अरे काल तर तू त्याला धरलं होतं, तो आमचा घरातला विषय आहे, पण इथे मी त्याच्या पाठीशी आहे। म्हणून संसार आणि परमार्थ जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक प्रमाणे या ठिकाणी दिली। संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आणि आम्ही ह्या कीर्तनी शुद्ध झालो। कीर्तन हे शुद्धीकरणाचं माध्यम आहे आणि म्हणून आजच्या अभंगाची भूमिका ही अद्वैताकडे घेऊन जाणार आहे। पण अद्वैताकडे घेऊन जात असताना दीपावलीच्या पूर्वसंध्येला एक व्रत वैकल्याचं अधिष्ठान म्हणून ज्याला आपण वैकुंठ चतुर्दशी किंवा एकादशी किंवा उपवासाचं व्रत असं म्हणतो,